लग्नाची बेडी या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की ऋषभचा विचार करून तुम्ही रेश्माला एक संधी द्यावी. मात्र रुक्मिणी तिला स्पष्टपणे सांगते की हा रत्नपारखींच्या कुटुंबातील प्रश्न आहे, बाहेरच्यांनी त्यामध्ये बोलू नये. त्यामुळे सिंधू म्हणते ठीक आहे, मी नाही काही बोलत, पण समजा ही गोष्ट आपल्या कॉलनीमध्ये समजली तर तुम्हाला किती लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील माहिती आहे ना तुम्हाला. आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी विचारात पडते. तर रत्नाकर आणि ऋषभ मात्र गालातल्या गालात हसत असतात. आणि त्यानंतर सिंधू म्हणते की काकू तुम्हीच विचार करा, जर ही गोष्ट आपल्या शेजारच्या काकूंना समजली तर त्या लगेच त्यांच्या सुनेला आपल्या घरी पाठवतील. रेश्मा घरात आहे की तुम्ही तिला घराबाहेर काढलं हे बघण्यासाठी. आणि त्या हास्य क्लबमध्ये जर समजलं ना तर रुक्मिणी रत्नपारखी हे नाव घेतल्यानंतर लगेच सर्वजण मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतील. आणि ती काका जे आपली कॉलनी सोडून गेलेत त्यांना जर हे समजलं ना तर ते स्वतः या कॉलनीत येतील आणि खात्री करून घेतील की नक्की तुम्ही रेश्माला घराबाहेर काढला आहे की नाही या गोष्टीची. आणि सिंधूचं हे सगळं बोलणं ऐकून घरातील सर्वजण गालातल्या गालात हसत असतात. रुक्मिणी मात्र खूप घाबरलेली असते. आणि मग त्यानंतर राजश्री, रत्नाकर, ऋतुराज, ऋतुजा हे सर्वजणही रुक्मिणीला आग्रह करतात की रेश्माला एकदा माफ कर, तिला एक संधी दे. आणि मग त्यानंतर सिंधू रेश्माला सुद्धा रुक्मिणीची माफी मागायला सांगते. त्यामुळे रेश्मा म्हणते की काकू मला माफ करा, माझी चूक झाली. आणि त्यावर रुक्मिणी मोठ्याने ओरडूनच म्हणते की खरं तर मला मनातून असं वाटत आहे की तुझा हात धरून तुला या घराच्या बाहेर काढावं, पण काय करणार ना, मी कुटुंब प्रमुख आहे, उगाच तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी व्हायला नको. आणि मग ती रेश्माला घरातून बाहेर न काढण्याचा निर्णय घेते. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. मात्र त्यानंतर सिंधू म्हणते की रेश्मा जे काही बोलली, जे काही वागली ते चुकीचंच आहे, पण आज जो काही प्रकार घडला त्यामध्ये रुक्मिणी काकूंची सुद्धा चूक आहे. कारण मी त्यांना सकाळीच सांगितलं होतं की घरातील सुनांवर हात उगारणं कायद्याने गुन्हा आहे. आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघते. तर सिंधू म्हणते की काकू मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा रेश्माला सॉरी म्हणायला हवं. आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. रुक्मिणी काय करते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि मग त्यानंतर रुक्मिणी म्हणते की कोणावरही हात उगारणं चुकीचंच आहे आणि आज जी चूक मी केली ती पुन्हा कधीच करणार नाही. आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुसबाई म्हणजेच सुलक्षणा सपकाळबाई घरी आलेल्या असतात. सर्वजण नाटकाची तयारी करत असतात. घरातील प्रत्येक जण या नाटकामध्ये काम करत असतं आणि सर्वजण त्याच नाटकाचे डायलॉग्स पाठ करत असतात. आणि त्यावेळी ऋषभ अचानक मोठ्याने डायलॉग्स म्हणायला सुरुवात करतो. त्यामुळे सर्वजण डचकून त्याच्याकडे बघतात. ऋतुराज वैतागून त्याला सांगतो की आम्ही सुद्धा इथे डायलॉग्स पाठ करत आहोत, त्यामुळे तू थोड्या हळू आवाजात प्रॅक्टिस कर. आणि मग ऋषभ बाजूला जाऊन प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो. तर सिंधू विनूला आणि सावीला धनुष्यबाण कसा चालवायचा ते शिकवत असते. तर सुलक्षणाबाई सगळ्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात. आणि त्याचवेळी रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा त्या ठिकाणी येतात. ऋतुजा मुद्दाम सावीकडे बघत रुक्मिणीला विचारते की हे सगळं ठीक आहे, पण ही लवंगी मिरची इथे काय करते. आणि ऋतुजाचं ते बोलणं ऐकून सावीला आणि सिंधूला वाईट वाटतं. सावी पुढे जात ऋतुजाला विचारते सुद्धा की तुम्ही मला लवंगी मिरची का म्हणालात. आणि त्यावर ऋतुजा तोंड वेडं करत म्हणते कारण तू लवंगी मिरची आहेस म्हणून. आणि ते ऐकून राघव खूप चिडतो. तो ऋतुजाला म्हणतो की काकू मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं आहे की प्लीज असं वागत जाऊ नका, सावी लहान आहे आणि आपल्या घरात एकाच छताखाली 2 लहान मुलं राहतात, आपण जर त्यांच्यातच भेदभाव केला तर कसं चालेल. मात्र ऋतुजावर राघवच्या या बोलण्याचा काही परिणाम होत नाही. सावी मात्र खूप खुश झालेली असते आणि ती राघवला म्हणते की पोलीस काका तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आज जर तुमच्या जागी माझे बाबा असते ना तर त्यांनी सुद्धा अशीच माझी बाजू घेतली असती आणि सगळ्यांशी भांडले असते. आणि सावीचं ते बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडेच पाहू लागतात.
आणि त्यानंतर सिंधू सावीला तिच्या जवळ बोलावून घेते आणि तिला म्हणते की आपलं काय ठरलंय माहिती आहे ना तुला. त्यावर सावी म्हणते हो आई, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. त्यावर सिंधू म्हणते हो बाळा, असंच करायचं, कारण देव बाप्पा आहे ना, तो सगळं बघत असतो. आणि त्यानंतर सावी सांगते की आई मी कायम चांगलीच वागणार. आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो. ऋतुजा मात्र तोंड वाकडं करूनच त्यांच्याकडे बघत असते. मात्र सावी हसतच म्हणते की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. त्यामुळे ऋतुजा खूप चिडते. मात्र त्यानंतर रेश्मा मुद्दाम राणीला म्हणते की बघितलं ना राणी वहिनी, ही सिंधू कशी उगाच पुढे पुढे करत आहे. तर ऋतुजासुद्धा पुन्हा एकदा राणीच्या मनात सिंधूविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. राजश्रीसुद्धा म्हणते की राणी नाटकासाठी हे सगळं ठीक आहे, पण हे नाटक झाल्यानंतर तू राघवकडे आणि विनूकडे लक्ष दे. तर ऋतुजा हसतच म्हणते नाहीतर एक काम कर, त्या दोघांचाही विचार सोडून दे. आणि ते ऐकून राणी खूप चिडते आणि मग ती मोठ्याने विनूवर ओरडते आणि त्याला सांगते की जाऊन होमवर्क कर. मात्र विनू म्हणत असतो की मम्मा मला थोडी प्रॅक्टिस करायची आहे. मात्र राणी त्याचं काही ऐकत नाही. सिंधूवरील रागापोटी ती विनूवरच ओरडत त्याच्या जवळ जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी तिचा धक्का टीपॉयवर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाला लागतो. त्यातील पाणी खाली सांडते आणि राणी त्यावरूनच पाय घसरून पडते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. राणीचा पाय देखील मुरगळलेला असतो. तिला नीट उभंही राहता येत नाही. आणि त्यानंतर मग राघव तिला रूममध्ये घेऊन जातो. सिंधू तिला चेक करते. राजश्री विचारत असते की डॉक्टर फ्रॅक्चर तर झालं नाही आहे ना. त्यावर सिंधू म्हणते की लगेच काही सांगता येणार नाही, पायाची सूज उतरल्यानंतर तुम्ही एक्सरे काढून घ्या. मात्र रुक्मिणी म्हणते की एवढी वाट कशाला बघायची, आणि ती राघवला लगेच राणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगते. मात्र राघव म्हणतो की काकू तिला पायसुद्धा जमिनीवर टेकवता येत नाहीये, मी थोड्या वेळाने राणीला घेऊन जातो. मात्र त्यानंतर रुक्मिणी म्हणते की मुळात ते ग्लास तिथे कोणी ठेवलं तेच मला कळत नाहीये. तर ऋतुजा सिंधूकडे बघत म्हणते की कोणीतरी मुद्दामच ग्लास त्या ठिकाणी ठेवलं असणार. मात्र रत्नाकर त्या दोघींनाही गप्प बसायला सांगतो. मात्र तरीही रुक्मिणी म्हणते की या सिंधूचीच राणीला नजर लागली असणार, कारण राघव आणि राणी राम सीतेचा रोल करत आहेत हे तिला बघवत नव्हतं. आणि ते ऐकून सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करू नका. मात्र रुक्मिणी आणि ऋतुजा काही गप्प बसत नाही. त्या सिंधूला वाटेल ते बोलत असतात. आणि मग त्यानंतर सर्वजण आता राणीचा रोल कोण करणार याच गोष्टीचा विचार करत असतात. राघव त्या सुलक्षणाबाईंना सगळी परिस्थिती समजावून सांगतो. मात्र त्या म्हणत असतात की जर हे नाटक झालं नाही तर आमच्या आश्रमाला फंडिंग मिळणार नाही आणि मुलांचे खूप हाल होतील. त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आता काय करायचं. आणि त्यावेळी रेश्मा म्हणते की हवं तर मी सीतामातेचा रोल करते. मात्र रुक्मिणी म्हणते की नाटकामध्ये काम करण्यासाठी डायलॉग्स पाठ करावे लागतात. तुला 4 कामं सांगितली तर त्यातली 2 कामं तू विसरून जाते. मग नाटकातील एवढे मोठे मोठे डायलॉग्स तू कसे पाठ करणार आहे. आणि रुक्मिणीचं ते बोलणं सगळ्यांनाच पटतं, कारण रेश्माकडे डायलॉग्स पाठ करण्यासाठी तेवढा वेळसुद्धा नसतो. आणि त्यामुळे सर्वजण पुन्हा काळजीत पडतात. विनू आणि सावी मात्र हसतच एकमेकांकडे बघत असतात. आणि त्यानंतर ते त्या ठिकाणी सिंधूला घेऊन येतात आणि राघवला सांगतात की सीता माता सापडली. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मग त्यानंतर विनू आणि सावी सिंधूला आग्रह करत म्हणतात की प्लीज तुम्ही या नाटकामध्ये काम करा. मात्र सिंधू नकार देते. सुलक्षणाबाई तिला आग्रह करत असतात. मात्र सिंधू म्हणते की मला सगळी परिस्थिती माहीत आहे, पण काही पर्सनल कारणांमुळे मी नाटकात काम नाही करू शकत. मात्र शेवटी राघव आणि रत्नाकर सिंधूला आग्रह करतात आणि मग त्यामुळे सिंधू या नाटकात सीता मातेचा रोल करण्यासाठी तयार होते. त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो. रुक्मिणी, रेश्मा आणि ऋतुजा मात्र खूप चिडलेल्या असतात आणि राजश्रीला सुद्धा ही गोष्ट जास्त आवडलेली नसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.